गणपती बाबा काय सांगतात, जन्माला आला गेला आणि पाणी वाहता गेला असं काही प्रकार घडला नाही पाहिजे. जीवनामध्ये आल्यानंतर गुरु करून घ्यावा, म्हणून गुरु केल्यानंतर सुद्धा संगत कोणाची केली पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणून आमचे सद्गुरु चौरे गुरुजी, मदनदादा चौरे गुरुजी काय म्हणतात पहा, कवी करताना काय म्हटलं, सज्जन दुर्गेनं पाहून दोस्तीचा हात पुढे करा, जशी संगती तशी मनोगती विसरू नको जरा. मग संगत नेमकी कुणाची करायची, कुणाच्या संगतीने नेमकं बघा होईल, त्यासाठी नेमकं काय करावं लागेल. म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये लिहिलेलं आहे, संतांचे संगती म्हणून मार्गगती अकरावा श्रीपती येणे पण ते तुम्हाला संतांची संगत करावं लागेल. मग संत नेमके भेटतील कुठं, तर त्याच्यासाठी तुम्हाला सद्गुरू करावा लागेल. सद्गुरूच्या माध्यमातून सद्गुरू संतांची भेट करून देतात. म्हणून मग आमची आजची ही संगत घडलेली आहे. आमची ही जी पार्टी आहे शिवशंभो गायन पार्टी जाधववाडी कासारे गावचे उत्कृष्टाचे शहर माधवभाऊ पानमन, पाठीमागे त्याचं दोन झेलकरी आहेत, संत भाऊ आणि धुंडी भाऊ. तसेच वडगाव सावतारचे आमचे अशोकदादा पवार, आमचे जे ढोलकी मास्तर आहेत पंटी दादा, आर्गन मास्टर आणि भाऊ शेलार, आज संत जुळलेला आहे. हा कोणाच्या संस्थेने जुळला म्हणाल तर याला सद्गुरूची प्राप्ती म्हणावी लागेल. म्हणून आमच्या आत्मदाने गणपत बाबा तेवढं पुढच्या चरणात काय सांगतात पहा,
तरी पहिले आपण पेल्याहून जर मार्क आणला त्याला सुद्धा संगत लागते. मग त्याच्याच माणसामध्ये आहे. तुम्ही म्हणाल कसं, जर एखादा दारुडे आहे तो चांगल्याला त्याग करायचा प्रयत्न करतो. काय करतो, काय म्हणतो ऐका, तो काय म्हणतो, अरे घे तुला काय करायचे मी आहे ना. जोपर्यंत याचे पैसे संपत नाहीत तोपर्यंत त्याला सवय लावून देतो. मग काय करतो, याचाही संसार उद्योग होतो, त्याचाही संसार उद्योग करतो. मग हाही खुडूक आणि तोही खुडूक. मग नेमकी संगत कोणाची करायची ज्याने ते आपलं ठरवायचं. म्हणून तिसऱ्या चरणात आमचे आत्मज्ञानी गणपती बाबा काय सांगतात ऐका.